नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण क्लास 8 सब्जेक्ट इंग्लिश लेसन नंबर 4.5 फेस्टिवल ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया या पाठाचा आज आपण वर्कशॉप बघणार आहोत. परंतु नेहमीप्रमाणेच हा वर्कशॉप सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये काही वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आलेल्या आहेत, चिटचॅट क्वेश्चन्स आलेले आहेत, मार्जिन क्वेश्चन्स आलेले आहेत. ते आपण सुरुवातीला घेतलेले आहेत आणि त्यानंतर वर्कशॉपला सुरुवात केलेली आहे. तर सुरुवातीला आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी यामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स पाहूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, डू यू लाईक टू सेलिब्रेट फेस्टिवल्स, म्हणजे तुम्हाला सण उत्सव साजरे करायला आवडतात का? आन्सर इज येस, आय लाईक एव्हरी फेस्टिवल सेलिब्रेटेड इन महाराष्ट्र. सेकंड क्वेश्चन, व्हाय डू यू एन्जॉय फेअर्स अँड फेस्टिवल्स, म्हणजे तुम्हाला जत्रा किंवा सणांचा आनंद घ्यायला का आवडतो? आन्सर इज आय एन्जॉय फेअर्स अँड फेस्टिवल्स बिकॉज देअर आर ऑल फन अँड मेरी मेकिंग. We wear new dresses, eat sweets, buy things we like, and meet friends and relatives. Third question, what are the different festival celebrated in our state? म्हणजे आपल्या राज्यामध्ये कोणकोणते सण साजरे केले जातात? आन्सर इज द फेस्टिवल सेलिब्रेटेड इन आवर स्टेट आर दिवाळी, गणेश चतुर्थी, दसरा, होली, संक्रांत, गुढीपाडवा, रमजान, ईद, Christmas, etc. Fourth question, do you know festivals which are celebrated in other state? म्हणजे इतर राज्यामध्ये साजरे केले जाणारे सण तुम्हाला माहीत आहेत का? आन्सर इज आय नो सम फेस्टिवल सेलिब्रेटेड इन अदर स्टेट. दे आर पोंगल इन तामिळनाडू, ओनम इन केरला, दुर्गा पूजा इन बेंगॉल, रथयात्रा इन ओडिसा, छठ पूजा इन उत्तर प्रदेश, एक्सेट्रा. फिफ्थ क्वेश्चन, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन सीझन्स अँड फेस्टिवल्स, म्हणजे ऋतू व सण यांच्यामध्ये कोणता संबंध असतो? आन्सर इज most of the festivals are related with harvesting and sowing seasons and based on the agricultural activities of the farmers of the state. त्यानंतर आता वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी पाहूया. यामध्ये फर्स्ट, रीड द नेम्स ऑफ द फेस्टिवल related in our country, discuss in your group and write down why they are celebrated. First, Diwali. It marks Lord Krishna's triumph over Narkasura. People worship Lakshmi, the goddess of wealth, for future prosperity. Second, Holi. It is a spring festival held on full moon day of Falgun in March or April. It signifies the victory of good over evil. It also relates to the great devotee Prahlad who worshipped Lord Vishnu. People celebrated Dhulwad, second day of Holi, Rangapanchami, for fun and frolic. Third, Ramzan. It is the holy month of Muslim. The festival Eid al-Fitr is celebrated after fasting the whole month of Ramzan. Fourth, Dasehra. This festival is celebrated in the memory of Lord Rama's victory over Ravana. It signifies the victory of good over evil. Fifth, Christmas. This festival is celebrated on 25th December as of the birth of Lord Jesus Christ. It is related with family reunion and merry making. Sixth, Pongal. Pongal is celebrated in Tamil Nadu in the beginning of the harvesting season. Second question, write down any 5 features that are common to all festival celebrations. First, safeguarding cultural heritage. Second, expressing religious sentimentals. Third, music, dances in the most of the festivals. 4, enjoyment, good dresses and food. 5th, meeting friends and relatives. Third question, frame words related to the following topics as per instruction. आता या ठिकाणी फेस्टिवल्स दिलेले आहेत, त्याच्या रिलेटेड वर्ब्स आपल्याला लिहायचं आहे.
एक वर्ब या ठिकाणी दिला आहे, तो कोणता आहे? सेलिब्रेट. त्यानंतर आहे एन्जॉय, त्यानंतर येईल सिंग, त्यानंतर डेकोरेट आणि लास्ट येईल डान्स. तर अशा प्रकारे आपल्याला हा वेब पूर्ण करायचा आहे. त्यानंतर सेकंड आहे म्युझिक. म्युझिक रिलेटेड ॲडजेक्टिव्स या ठिकाणी लिहायचे आहेत. या ठिकाणी एक लिहून दिलेला आहे, ते म्हणजे लाऊड. त्या रिलेटेड आहे सॉफ्ट, पॉप, क्लासिकल, सुदिंग. तर हे म्युझिकचे प्रकार या ठिकाणी लिहून हा वेब आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्यानंतर येईल डान्स रिलेटेड नाउन्स. या ठिकाणी एक दिला आहे स्टेप्स आणि बाकीचे आपल्याला लिहायचे आहेत फॉर्म्स, ट्रॉप, कॉस्ट्युम्स, रिदम. तर अशा प्रकारे हा देखील आपण वेब या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. आतापर्यंत आपण चिटचॅट क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज पाहिलेल्या आहेत. आता मार्जिन क्वेश्चन्सला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, ऑन व्हॉट ओकेजन आर द 3 सेट्स ऑफ बिहू फेस्टिवल सेलिब्रेटेड? म्हणजे बिहू सणाचे 3 जे वेगवेगळे भाग आहेत, तर ते कोणत्या प्रसंगी साजरे केले जातात? आन्सर इज द बिहू फेस्टिवल इज सेलिब्रेटेड ऑन 3 डिफरंट ओकेजन. फर्स्ट, द बिगिनिंग ऑफ हार्वेस्टिंग सीझन. सेकंड, द कम्प्लिशन ऑफ सोविंग. थर्ड, द एंड ऑफ द हार्वेस्टिंग सीझन. सेकंड, हाऊ इज लोझर सेलिब्रेटेड? म्हणजे लोझर हा सण कसा साजरा केला जातो? आन्सर इज पीपल इन अरुणाचल प्रदेश सेलिब्रेटेड लोसर फेस्टिवल बाय क्लिनिंग आउट देअर होम्स टू ब्रिंग इन द न्यू इयर अँड द डिस्कार्ड द ओल्ड. थर्ड क्वेश्चन, हू सेलिब्रेटेड द निंगोल चाकोबा? Answer is people in Manipur celebrated the Ningol Chokoba festival. Fourth question, how do the villagers dance during the Wangala festival? वांगला सणाच्या काळात तेथील लोक कसे नृत्य करतात? Answer is the dance performed during the Wangala festival has 2 parallel lines, one of the men and the other of women clad in their festive costumes. While the men beat the drums, the lines of dancers move forward together in the rhythmic manner. Fifth question, what do the dances in Tripura festival stand for? त्रिपुरामध्ये जे सणांच्या दरम्यान डान्स केला जातो, तर त्याचा काय अर्थ आहे? द डान्सेस इन त्रिपुरा फेस्टिवल स्टँड्स फॉर हंटिंग, फिशिंग, फूड गॅदरिंग अँड व्हेरियस अदर ॲक्टिव्हिटीज. सिक्स्थ क्वेश्चन, व्हेन द मोआस्तू सेलिब्रेटेड? मोआस्तू हा सण कधी साजरा केला जातो? आन्सर इज मोआस्तू इज सेलिब्रेटेड मेनली इन द विलेजेस आफ्टर द सोविंग सीझन. Seventh question, why are festivals so important in the 7 sister states of Northeast India? ईशान्य भारताच्या या 7 बहिणी किंवा 7 सिस्टर राज्यात उत्सवांना एवढे महत्त्व का आहे? Answer is all the 7 states have many things in common. Rarely a month passes without a festival or two. Most of them have religious importance or significance, as the people offer thanks to the god for a good harvest to prosperity, or they pray for protection against calamities. The people live in their 7 states mostly in the same situation and have the same atmosphere and problems. They get solace in the celebrations. तर आतापर्यंत आपण चिटचॅट क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज पाहिलेल्या आहेत, मार्जिन क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. तर आता वर्कशॉपला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, इन्सर्ट द प्रॉपर वर्ड्स ऑर फ्रेजेस इन द गॅप्स टू द मेक द नरेशन मिनिंगफुल, यूज देम इन देअर प्रॉपर फॉर्म्स. आता या ठिकाणी वर्ड दिलेले आहेत, फ्रेजेस दिलेले आहेत खाली कंसामध्ये. तर योग्य ठिकाणी योग्य ते फ्रेज किंवा वर्ड्स आपल्याला लिहायचे आहेत. तर पाहूया. व्हाईल शॉपिंग आय सडनली मेट लता शंकरन, मीटिंग माय क्लासमेट आफ्टर 20 years. या ठिकाणी फर्स्ट वर्ड येईल रिव्ह्यूड आवर फ्रेंडशिप. वी स्पोक ऑन
diverse topics of our past, present, and future. We realized that we could not discard old school memories. She showed me a beautiful ring handed out from her great grandmother. We discussed about how we should bring out the best from our old children. Before we parted, we decided to meet again that night and have sumptuous dinner at the 5-star hotel along with our families. Second question, correct the wrongly spelled word from the lesson and make a word chain of nouns with them. आता या ठिकाणी आपल्याला काही चुकीचे शब्द दिलेले आहेत, ज्याची स्पेलिंग चुकीची आहे, तर ती बरोबर करून आपल्याला लिहायचे आहेत आणि शेवटी वर्ड चेन बनवायचे आहे. फर्स्ट आहे मॅनर. तर यामध्ये आता मी उच्चार याचा सारखाच ठेवते, परंतु तुम्हाला स्पेलिंगकडे लक्ष द्यायचं आहे. तर आपण या ठिकाणी निळ्या रंगामध्ये बरोबर स्पेलिंग करून दिलेली आहे. फर्स्ट आहे मॅनर, सेकंड आहे सीझन, थर्ड आहे नेचर, 4 आहे ड्रम, 5 आहे लोकल्स, 6 आहे फेस्टिवल, 7 आहे एंड आणि 8 आहे रिच्युअल. तर तुम्ही स्पेलिंग्स काळजीपूर्वक पाहून घ्या. आता याची वर्ड चेन कशी बनवायची ते पाहूया. आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला दिलेलं आहे फेस्टिवल, याचं शेवटचं अक्षर आपण घेतलेलं आहे एल, त्यापासून सुरू होणारा शब्द सीझन, नेचर, एंड, मॅनर, रिच्युअल. तर अशा प्रकारे आपल्याला ही वर्ड चेन कंप्लीट करता येईल. थर्ड क्वेश्चन आहे रीड द लेसन अँड फिल अप द टेबल. आता या ठिकाणी आपल्याला एक तक्ता दिलेला आहे, तर तो आपल्याला भरायचा आहे. स्टेट, चीफ फेस्टिवल, रिझन्स फॉर सेलिब्रेटिंग, वेज ऑफ सेलिब्रेटिंग. तर अशा प्रकारचा हा तक्ता आहे. यामध्ये जे 7 स्टेट्स दिलेले आहेत तर त्यांच्याविषयी माहिती लिहायची आहे. फर्स्ट आहे आसाम, चीफ फेस्टिवल आहे बिहू, रिझन्स फॉर सेलिब्रेटिंग आहे मार्क्स द बिगिनिंग, कम्प्लेशन अँड एंड ऑफ हार्वेस्टिंग. वेज ऑफ सेलिब्रेटिंग ट्रेडिशनल बिहू डान्स, म्युझिक, प्लेइंग इन्स्ट्रुमेंट्स. त्यानंतर आहे अरुणाचल प्रदेश, चीफ फेस्टिवल आहे लोसर, रिझन आहे सेलिब्रेट्स द तिबेटियन न्यू इयर. वेज ऑफ सेलिब्रेटिंग क्लिनिंग होम्स, डिस्कार्डिंग ओल्ड आयटम, रिच्युअल्स. थर्ड आहे मणिपूर, चीफ फेस्टिवल आहे चाकोबा, रिझन आहे मणिपूर न्यू इयर फेस्टिवल. वेज ऑफ सेलिब्रेटिंग क्लिनिंग होम्स, प्रिपेअर्ड फेस्टिवल डिशेस, विलेजर्स क्लाइंब नियरेस्ट हिल टॉप. त्यानंतर आहे मिझोराम, चीफ फेस्टिवल आहे चपचारकूट, रिझन आहे सेलिब्रेट्स स्प्रिंग अँड द सक्सेस ऑफ फार्मिंग. वेज ऑफ सेलिब्रेटिंग वेअरिंग ट्रेडिशनल ड्रेसेस, सिंगिंग सॉंग्स, म्युझिक. त्यानंतर आहे मेघालया, चीफ फेस्टिवल आहे वांगला, रिझन आहे मार्क्स द एंड ऑफ हार्ड वर्क अँड होप्स फॉर अ गुड हार्वेस्ट. वेज ऑफ सेलिब्रेटिंग मेन बीट ड्रम्स, वुमेन डान्स इन रिदमिक मुवमेंट. त्यानंतर आहे त्रिपुरा, चीफ फेस्टिवल आहे वेरियस फेस्टिवल, रिझन आहे रिलेटेड टू हंटिंग, फिशिंग, फूड गॅदरिंग. वेज ऑफ सेलिब्रेटिंग कल्चरल डान्सेस, कम्युनिटी गॅदरिंग, सेलिब्रेशन्स. त्यानंतर लास्ट आहे नागालँड, तर याचं चीफ फेस्टिवल आहे मॉत्सू, रिझन आहे सेलिब्रेट्स द एंड ऑफ द प्लांटिंग सीझन. वे ऑफ सेलिब्रेटिंग आहे वेअरिंग कलरफुल क्लॉथ्स, डेकोरेटेड हेड गिअर अँड ट्रॅडिशनल म्युझिक. फोर्थ क्वेश्चन आहे चूज द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्स टू कम्प्लीट द फॉलोविंग. यामध्ये फर्स्ट आहे एव्हरी फेस्टिवल ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया इज इनकम्प्लीट विदाऊट. याचा योग्य पर्याय आहे बी डान्स अँड म्युझिक. सेकंड, पीपल ऑफ डॅश डॅश आर ट्रू लवर्स ऑफ नेचर अँड इट्स ब्युटी. तर कोणत्या राज्यातील आहेत? सी अरुणाचल प्रदेश.
योग्य पर्याय आहे सी, अरुणाचल प्रदेश. Third, the Dash Dash festival is celebrated 3 times a year to mark the stages of agriculture. तर योग्य पर्याय आहे ए, बिहू. Fourth, in Tripura the festivals represent dash dash. तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे सी, hunting, fishing, food gathering. Fifth, and additional advantages of the festival celebration is dash dash. तर याचा योग्य पर्याय आहे बी, ब्रिंगिंग आउट द नॅचरल टॅलेंट ऑफ द पीपल. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन आहे पिक आउट द ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ द फॉलोविंग वर्ड्स फ्रॉम द लेसन. आहे ए, यामध्ये ए डायव्हर्सिटी, तर याचा आहे डायव्हर्स. बी, फेस्टिवल, तर याचा ॲडजेक्टिव्ह येईल फेस्टिव्ह. सी, जॉय, तर याचा ॲडजेक्टिव्ह येईल जॉयस. डी, व्हरायटी, याचा येईल व्हेरियस. ई, ट्रॅडिशनल, याचा येईल ट्रॅडिशनल. आणि एफ, माउंटेन, माउंटेनस. बी, पिक आउट द नाउन फॉर्म ऑफ द फॉलोविंग वर्ड्स फ्रॉम द लेसन. आता यातले आपल्याला नाउन फॉर्म शोधून काढायचे आहेत. ए, कम्प्लेट, याचं नाउन फॉर्म येईल कम्प्लेशन. बी, मूव्ह, याचा नाउन फॉर्म येईल मूवमेंट. सी, लाईव्ह, याचा येईल लाईफ. डी, रिदमिक, याचा येईल रिदम. ई, प्रॉस्पर, याचा येईल प्रॉस्पेरिटी. एफ, ग्रीन, याचा येईल ग्रीनरी. C, the 3 words below can be used in sentences as nouns as well as were mark sentences of your own that show the different uses. आपल्याला शब्द दिलेले आहेत आणि त्यापुढे कंसात दिलेलं आहे नाउन फॉर्म, वर्ब. तर ते आपल्याला स्वतः वाक्य तयार करायचे आहेत आणि त्या वाक्यामध्ये हे शब्द वापरायचे आहेत. तर सुरुवातीला पाहूया एंड, नाउन. आता हे एंड नाउन या स्वरूपात वापरायचं आहे. द एंड ऑफ द स्टोरी वॉज व्हेरी सॅड. त्यानंतर एंड हाच शब्द वापरायचा आहे, पण हा वर्ब फॉर्ममध्ये वापरायचा आहे. द फंक्शन एंडेड विथ वंदे मातरम. त्यानंतर डान्स, डान्स हा नाउन फॉर्ममध्ये आपल्याला वापरायचा आहे. शी इज प्रॅक्टिसिंग कथ्थक डान्स. त्यानंतर डान्स हाच शब्द आपल्याला वर्ब फॉर्ममध्ये वापरायचा आहे. ऑल ऑफ देम डान्स्ड टू देअर हार्ट्स कंटेंट. हार्वेस्ट हा नाउन फॉर्ममध्ये वापरायचा आहे. फार्मर्स आर एक्स्ट्रीमली बिझी ड्युरिंग हार्वेस्ट. आणि हार्वेस्ट हा शब्द आपल्याला वर्ब फॉर्ममध्ये वापरायचा आहे. तर त्याचा वाक्यातील उपयोग पाहूया. दे हार्वेस्ट देअर क्रॉप्स. तर अशा प्रकारे आपल्याला जे काही त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार हे शब्द वापरून वाक्य पूर्ण करायचं आहे किंवा वाक्यात त्याचा उपयोग करायचा आहे. Sixth question, imagine you are a reporter visiting Assam or Manipur. Compose a dialogue between you and a village headman seeking information about the celebration of festival. Use the following step: greeting or skillful introduction of the topic, 5 to 6 sets of dialogue about the topic and conclusion or goodbye greeting. Write the above in your notebook. You may even use additional information from the internet or from some book. आता या ठिकाणी काय काय करायचे ते पाहूया. आता तुम्हाला असं इमॅजिन करायचं की तुम्ही एखाद्या वर्तमानपत्राचे रिपोर्टर आहात किंवा वार्ताहर असून आसामला भेट देत आहात अशी आपल्याला कल्पना करायची आहे व तेथील एका गावाच्या प्रमुखाशी माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला संभाषण करायचं आहे आणि ते डायलॉग रायटिंग लिहायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला काही स्टेप्स दिलेले आहेत जसं ग्रीटिंग ऑर स्किलफुल इंट्रोडक्शन. त्यानंतर टॉपिक 5 to 6 सेट्स ऑफ डायलॉग, 5 ते 6 डायलॉग आपल्याला लिहायचे आहेत. त्यानंतर शेवट त्याचा कसा करायचा ते या ठिकाणी टॉपिक्स दिलेले आहेत. त्या आधारे आपल्याला हे डायलॉग रायटिंग करायचं आहे. यासाठी आपण इंटरनेटची मदत घेऊ शकतो किंवा काही पुस्तकांचं तुम्हाला मदत घ्यायची असेल तर तेही तुम्ही घेऊन नोटबुकमध्ये लिहू शकता. तर पाहूया, या ठिकाणी मी सर्व काही तुम्हाला रेडीमेड दिलेलं आहे, फक्त आपण रीड करून घेऊया. माय सेल्फ, हॅलो सर, गुड मॉर्निंग. हेडमॅन, गुड मॉर्निंग, हू आर यू?
Myself, I am a news reporter and I wish to get some information about Assam, the prominent state of Northeast India. Will you please tell me about some geographical features of Assam? Headman, yes, sure. Assam is a hilly region and is blessed with greenery everywhere because of mighty river Brahmaputra. त्यानंतर myself, which are the agricultural products you take in Assam? Headman, rice, tea and rubber. Myself, which festival of your state is considered as important festival? Headman, Bihu festival, of course. It is celebrated by the people of all regions, caste and tribes here. Myself, when do you celebrate it? Headman, Bihu festival has 3 different sets. It marks the beginning of the harvesting season, the completion of sowing season and then the end of the harvesting season. Myself, it is very popular. How do you celebrate it? Headman, it is celebrated with a great funfair. We perform Bihu dance, a very joyous and beautiful dance. Young men and women participate in it. They dance with bricks, steps and hand movements. Unusual instruments are used for music of the dance. The songs of the dance are traditional. Bihu dance competition are very popular. Myself, I am really very excited and long to participate in your Bihu dance someday. Thank you for your kind information and hospitality. Headman, you are welcome. तर अशा प्रकारचं हे डायलॉग आहेत. तर हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत. तर आता आपण लँग्वेज स्टडीमध्ये काय दिलेलं आहे ते पाहूया. सोडवण्याचा जो भाग आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. Change the form of the sentences below as per instruction without changing meaning of tense. म्हणजे आपल्याला प्रत्येक वाक्याच्या खाली त्या माहिती दिलेली आहे त्यानुसार ते वाक्य अर्थ न बदलता चेंज करायचं आहे. फर्स्ट आहे द पीपल ऑफर थँक्स टू गॉड. आता रीराईट युझिंग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स करायचं आहे. द पीपल आर ऑफरिंग थँक्स टू द गॉड. सेकंड, हार्डली अ मंथ पासेस विदाउट अ फेस्टिवल ऑर टू. रीराईट युझिंग नो इन सेंटेन्स. नो हा शब्द वापरून हे सेंटेन्स परत लिहायचं आहे अर्थ न बदलता. आन्सर इज ऑलमोस्ट नो मंथ पासेस विदाउट अ फेस्टिवल ऑर टू. थर्ड, The spring festival is an important occasion. Add a question tag. Question tag वापरून आपल्याला हे सेंटेन्स रिराईट करायचं आहे. The spring festival is an important occasion, isn't it? Fourth question. The Bihu dance is performed by both young men and women. Rewrite using as well as. As well as ही फ्रेज वापरून आपल्याला हे सेंटेन्स रिराईट करायचं आहे. The Bihu dance is performed both by young men as well as women. Fifth question. The Bihu dance is a very joyous on 1. Rewrite as an exclamatory sentences. Answer is what a joyous the Bihu dance is. Sixth question. Read about how different festivals are celebrated. Frame WH question to get the underline answer. आपल्याला WH question बनवायचा आहे. Answer is what shall we read about? तर अशा प्रकारे हा ग्रामरचा भाग आपल्याला सांगता येईल. आलं लक्षात? तर आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. या पाठासोबतच अजून एक लाईव्ह इंग्लिशचा व्हिडिओ चॅनलवरती येईल आणि यासोबतच इयत्ता 8वीच्या इंग्लिशचा सिलेबस पूर्ण होईल. तर आत्तापर्यंत सर्व पाठांचे प्रश्न उत्तर किंवा जे काही तुमच्या अडचणी आहेत तर त्या तुम्ही व्यवस्थित सॉल्व केल्या असतील, व्यवस्थित अभ्यास केला असेल, मन लावून अभ्यास केलेला असेल. त्यामुळे येणाऱ्या परीक्षेत देखील तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. आणि जर अभ्यासाशी संदर्भात तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा. त्याचा उत्तर देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेपर अभ्यास तुमचा झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही वर्षभर मेहनत घेत आहात, चांगला अभ्यास देखील केलेला आहे. आता फक्त शांत चित्ताने पेपर लिहिण्याची आवश्यकता आहे. शांत डोकं ठेवून पेपर लिहिलं तर तुम्हाला पेपर चांगला जाईल, उत्तरे सर्व आठवतील. त्यामुळे पेपर लिहिताना एकचित्ताने मन एकाग्र करून पेपर लिहा.
तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया इयत्ता 9वीच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.